आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर इथल्या महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असून मिहान प्रशासनानं तातडीनं पाऊल उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. नागपूर इथल्या मिहान प्रकल्पाबाबत बैठक सह्याद्री अतिथीगृह इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीला मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नागपुरातील वाठोडा परिसरातील सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रवासाचे सोपे आणि स्वस्त साधन उपलब्ध करून देण्याकरता नागपूर मेट्रो आणि मनपातर्फे संयुक्त उपक्रम राबवला जाणार असून विद्यार्थ्यांकरता आपली बससेवा सुरू होणार आहे. महामेट्रो, मनपाचे ट्रान्सपोर्ट विभाग आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त बैठकीत प्रजापती नगर मेट्रो स्टेशनपासून विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार सकाळी आणि सायंकाळी ही फीडर सेवा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. 18 सप्टेंबर रोजी या फीडर सेवेचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. कोळसा खरेदीच्या भ्रष्टाचारामुळे जनतेला वेठीस धरून महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनची निविदा महाजेनकोनं तत्काळ रद्द करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा आम आदमी पार्टी प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर यांनी दिला आहे. पुढे बोलताना ढाकुलकर म्हणाले, महाजेनको कोळशाद्वारे वीज बनवणारे प्रमुख उत्पादन केंद्र कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर असून MSMC निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवठा आहे. हा कोळसा कमी कॅलोरिफिक दराचा असून यामुळे उत्पादन केंद्राच्या वीज निर्मितीचा खर्चाची दरवाढ होत आहे आणि जनतेला देशातले सगळ्यात महाग विजेचे दर द्यावे लागत आहे. राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये 19% वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात आली आहे. साहित्य, भाषा आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध असून कोणती भाषा तिच्या जवळच्या भाषेशी किंवा इतर कोणत्याही भाषेशी संबंध प्रस्थापित करून स्वतःला वाढवते असं मत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर कृष्णकुमार सिंह यांनी व्यक्त केलं. प्रोफेसर सिंह इंग्रजी आणि विदेशी भाषा अध्ययन आणि भारतीय भाषा विभागातर्फे भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून आज बोलत होते. महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या स्वायत्त संस्थेनं उद्योगासाठी आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या इंडो जर्मन टूल रूम या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत सरकारच्या नावाजलेल्या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. खुल्या प्रवर्गातील कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था, महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्रताधारक युवक युवतींसाठी असून उमेदवार महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा. प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क अमृत संस्था अदा करणार असून याकरिता उमेदवारांनी 20 सप्टेंबरपर्यंत www.mahamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.